नमस्कार मित्रांनो, मी महेश जगताप तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो ऑप्शन ट्रेडिंग मराठीमध्ये. आपण आज बघणार आहोत 8 ऑक्टोबरचं निफ्टी आणि बँक निफ्टी विश्लेषण. ठीक आहे. काल तर ज्या पद्धतीने मार्केट ओपन झालं आणि ओपन झाल्यावर ज्याप्रमाणे मार्केट खाली आलंय ते ॲज एक्सपेक्टेड ज्या पद्धतीने आपण काल विश्लेषण केलं होतं की मार्केट एक नॉर्मल गॅप अप होऊ शकतं, पण 20 EMA ची लेवल ही काय असणार आहे आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. 20 EMA जोपर्यंत मार्केट क्रॉस करत नाही तोपर्यंत बुलिश ट्रेडचा विचार आपल्याला करायचा नाहीये. ठीक आहे. मार्केट ओपन झालं, प्रयत्न केला वरती जाण्याचा, खालून वरून प्रेशर आलंय आणि ज्या पद्धतीने 20 EMA मार्केटने क्रॉस नाही करू शकलं, मार्केट सरळ खाली येऊन एका बिअरिश वेने ज्या पद्धतीने खाली आलं आणि डाऊन ट्रेंड आपल्याला बघायला मिळाला, त्या पद्धतीने ॲज एक्सपेक्टेड तुम्ही ट्रेडिंग केलं असेल, तुम्ही त्याचा फायदा घेतला असेल. ठीक आहे. आता बघूयात आज काय होऊ शकतंय. ग्लोबल मार्केट तर आपण बघितले. सध्या आपलं डाऊ जोन्स सुद्धा 48.97 पॉईंट्सने मायनस आहे. S&P मायनस आहे 55 पॉईंटने. नॅसडॅक 213 पॉईंटने मायनस आहे. ठीक आहे. युरोपियन मार्केटचं कालचा डाटा आहे जो 22.99 प्लस आहे. FTSE CAC 34 पॉईंटने प्लस आहे. डॅक्स 16.83 मायनस आहे. गिफ्ट निफ्टी आपली जर बघितली तर 82.50ने काय आहे ही मायनस आहे. निक्की 290 पॉईंटने मायनस आहे. टेअर टाइम्स ही 8.09ने मायनस आहे. ठीक आहे. म्हणजे काय होतंय की मार्केट ऑलरेडी हे लो आहेत, म्हणजे बेरिश आहेत आणि निगेटिव्ह आहे. आजचं जर आपण मार्केट बघितलं, जर समजा निफ्टी कालच्या लोलाच ओपन झाली 24,690ला, इथे इम्पॉर्टंट सपोर्ट आहे 24,654चा. इथे जर मार्केट थांबलं किंवा हा सपोर्ट घेऊन मार्केट वर जायचा प्रयत्न केला, आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल जी असणार आहे, म्हणजे आपला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय असणार, 20 EMA 24,854 आणि फिबोनाची लेवलचा जो गोल्डन झोन असणार आहे तो आहे 24,918. याच्या वर जर मार्केट टिकलं, थांबलं, तर मग ह्या रेजिस्टन्सला ते काय करू शकतं, रिस्पेक्ट देऊ शकतं. ठीक आहे. ह्या पद्धतीने तुम्ही ते चेक करायचं आहे. ओके. हे बघा इथे ह्या पद्धतीने. ओके. ह्या पद्धतीने मार्केट काय करू शकतंय, आपल्याला रिस्पेक्ट देताना दिसू शकतंय. आणि जर समजा हे सपोर्ट तुटले तर मग मार्केट सरळ खाली ह्या सपोर्टपर्यंत येऊ शकतंय. 24,652, 24,595 आणि 24,521 हे सपोर्ट ओपन होतात. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. फक्त मार्केटला आधी प्रॉपर ओपन होऊ द्यात, आपला नेहमीचा नियम सेटल होऊ देत आणि मग तुमची एंट्री तुम्हाला प्रॉपर मिळते. ठीक आहे. ॲज आपण बँक निफ्टीचं पण चेक केलं, बँक निफ्टीचा पण सेम सिनेरिओ आहे. ठीक आहे. हे बघा बँक निफ्टीचा पण सेम सिनेरिओ आहे. सेम इथे सुद्धा आपल्याला मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं 49,714ला, जर गॅप डाऊन ओपन झालं तर हा एक सपोर्ट इम्पॉर्टंट असणार आहे आणि इम्पॉर्टंट वरती जो रेजिस्टन्स असणार आहे तो असणार आहे 50,985. ठीक आहे. 20 EMAच्या वरती मार्केट टिकलं तर मार्केटमध्ये आपण बुलिशचा विचार करू शकतोय, बुलिश ट्रेडचा. ओव्हरडेटा आपण चेक करूयात निफ्टीचा. ओव्हरडेटा जर चेक केला तर मार्केट पूर्णपणे इथे म्हणजे कॉल्सवाल्यांनी पूर्ण कंट्रोल घेतलेला आहे मार्केटचं. आता आपल्याला बघायचं आहे की मार्केट ही रॅली कंटिन्यू करतंय की मग समजा एक गॅप डाऊन ओपन होऊन मार्केट आज साईडवेज राहू शकतोय. ठीक आहे. कारण आज फिनिटची एक्सपायरी आहे. 2 दिवस वन साइडेड आपल्याला चान्स भेटलेला आहे. याचा अर्थ असा नाही की मग दररोज मार्केट आपण सुरू होणार, मार्केट दररोज खाली पडणार. खाली जर मार्केट येतंय जोरात तर मग ग्रेट, नो टेन्शन. आपलं काम आहे ट्रेड घेणं. ठीक आहे. आणि जे ट्रेड कॅरी फॉरवर्ड करून गेलेले असतील त्यांच्यासाठी एक समजा मार्केट 70-80 पॉईंटने किंवा 50-100 पॉईंटने जरी गॅप डाऊन ओपन झालं, प्रयत्न करा की तिथून तुमचं प्रॉफिट बुक करा किंवा तुम्ही लॉंग टर्मसाठी किंवा लॉंग एक्सपायरीसाठी तुम्ही ते ट्रेड घेतला असेल तुम्ही कंटिन्यू करू शकता. ठीक आहे. बघूयात की आता खाडीमध्ये युद्ध चाललंय, किती दिवस चालतंय, काय काय त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतंय. करेक्शन मार्केटमध्ये येतंय. ऑलरेडी आपलं मार्केट काय होतं, ऑल टाईम हायला होतं आणि एक करेक्शन येणं ही इम्पॉर्टंट होतं. प्रॉफिट बुकिंग अशी येणार होती, त्याला तोडीस तोड हे युद्ध झालं. म्हणजे काय झालं, सर्व गोष्टी काय झाल्या, जुळून आल्या. आपलं काम काय आहे, सिच्युएशनचा फायदा घेणं आणि ट्रेड करणं आणि पैसा कमवणं इव्हेंच्युअली. फक्त काय, जे काही तुम्ही पैसा कमवता आहे त्याच्यातलं प्रॉफिट आधी काही विड्रॉल करा, 30-40% प्रॉफिट तिथे ठेवा आणि त्या प्रॉफिटवर मग तुम्ही ट्रेड करा. म्हणजे तुम्ही काही प्रॉफिट घरी घेऊन गेलं तुम्हाला पण सॅटिस्फॅक्शन होईल आणि जे काही प्रॉफिट तुम्ही ट्रेड कराल
त्याच्यावर अजून पैशाला पैसे लावून वाढतो. लॉस जरी झाला तो प्रॉफिटमधला लॉस होईल, तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही, सायकोलॉजीवर जास्त परिणाम होणार नाही. आणि बरेचसे ट्रेडर्स अजून बुलिश जे काही आपलं ट्रेंड चालू होतात त्याच्या फोमोमधून बाहेरच निघालेले नाही आहेत. म्हणजे बरेच जण काय विचार करतात की रिव्हर्सल येईल आणि फक्त आणि फक्त कॉल म्हणजे अप साईडचा ट्रेड घ्यायचा प्रयत्न करतायत आणि फसतायत. असं करू नका. मार्केटच्या मुवमेंट जी येते, जी काही सिच्युएशन असते, ज्याप्रमाणे सेटअप तुम्हाला सांगत असतो तुमचा, त्याप्रमाणे ट्रेड करा. ठीक आहे? तुमच्या स्वतःच्या कुठल्याही सेटअपवर पूर्णपणे ट्रस्ट करा आणि त्यानुसार ट्रेडिंगला सुरुवात करा किंवा कंटिन्यू करा. ओके. क्लासेस आपले सुरू झालेत. काल पहिलं लेक्चर झालंय. ज्यांना कोणाला इन्व्हॉल्व करायचं असेल ते अजूनही करू शकताय. आपलं म्हणजे ॲडमिशन सुरू आहे. ठीक आहे. काही इश्यू असतील, काही तुम्ही कमेंट करा. कोणते विषय तुम्हाला घ्यायचे असतील त्याविषयी कमेंट करा. ओके. थँक यू.